हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. देवाच्या सगळ्या आज्ञा पाळायला तयार असणारं हृदय बाळगायला शिका. ऐकण्यात चोखंदळ माणूस देवाची वाणी ऐकू शकत नाही. आजचा माझा विषय आहे दैवी मार्गदर्शन किंवा देवाची वाणी ऐकणं. ही मुख्य गोष्ट असेलही, पण प्रार्थनेच्या विषयातील सर्वोच्च गोष्ट नसेल. लोक आम्हाला विशेष करून त्यांच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करायला सांगतात आणि आम्ही समजू शकतो की जी मुलं देवाच्या मार्गावर चालत नाहीत त्यांची काळजी वाटणं साहजिकच आहे. आणि दुसरा विषय आहे मार्गदर्शन. अनेक लोकांना जीवनातल्या कठीण परिस्थितीत मार्गदर्शनाची गरज भासतच असते आणि तुमच्यापैकी किती जण असे ज्यांना आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या निर्णयासाठी सध्या देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे? बघा, प्रत्येकाच्या जीवनात असा टप्पा येतोच आणि प्रत्येकालाच मार्गदर्शनाची गरज भासतेच. देवाची वाणी फक्त कधीतरीच ऐकायची नसते, तर जीवात जीव असेपर्यंत प्रत्येक दिवशी आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची गरज भासतेच भासते. पण देवाची वाणी कशी ऐकायची याविषयी सांगण्याआधी मी तुम्हाला थोडं आज्ञापालनाविषयी शिकवणार आहे. कारण देव तुम्हाला जे काही करायला सांगेल ते करायला तुम्ही तयार नसाल तर मग देवाकडून मार्गदर्शन मिळवण्यात काहीच तथ्य नाहीये. देव तुम्हाला जे काही करायला सांगेल ते प्रत्येक वेळी तुम्हाला आवडेल असं नक्कीच नाही. तेव्हा तुम्ही तयार राहा असा शब्द ऐकण्यासाठी जो कोणालाच ऐकायला आवडत नाही, आणि तो आहे शारीरिक दुःख भोगणं. बघा, जर तुम्हाला देवाच्या गोष्टी अधिक हव्या असतील तर देहस्वभावाच्या गोष्टी सोडायलाच हव्यात तुम्ही. योहान म्हणाला, माझा ऱ्हास हो आणि त्याची वृद्धी हो. जर आपण नेहमी त्याच गोष्टी करत असलो आणि देवाच्या गोष्टी ऐकायला तयार नसलो तर आपण आपल्या आत्मिक जीवनात वृद्धीची अपेक्षा करू शकत नाही. मला असं वाटतं की आपण आज्ञापालन अधिक शिकायला हवं. आपल्याला भूक असायला हवी, म्हणजे देवाचं म्हणणं जाणून घेण्याची आणि तो आपल्या जीवनात काय करू शकतो ते पाहण्याची सुद्धा ही भूक आपल्याला असायलाच हवी. देव नेहमीच बरोबर असतो आणि आपण त्याच्याशी सहमत नसलो तर आपण नेहमीच चुकीचे असतो. फक्त देवच आपल्या जीवनात आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करू शकतो. आता मला जे सांगायचं ते नीट ऐका तुम्ही. देव तुम्हाला जे करायला किंवा न करायला सांगतो किंवा जे काही तुम्हाला सोडायला सांगतो ते सगळं तुमच्या हितासाठीच असतं. देव चांगला आहे आणि तो आपल्यावर प्रीती करतो असा जर आपला विश्वास आहे तर मग जेव्हा तो आपल्याला काही सोडायला सांगतो तेव्हा आपण त्याच्या आज्ञा मोडणं हे निश्चितच चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट ही की आपण स्वतःचंच नुकसान करतो, कारण तो जे काही सांगतो ते केल्याने आपल्याला जीवन मिळतं, जे मिळण्याची आपण आशा तर धरतो, पण ते पदरी पाडून घेण्यासाठी आपण त्याच्या आज्ञा पाळत नाही. मी एका सभेला आलेल्या स्त्रीला विसरू शकणार नाही. मी बऱ्याच वेळा ही गोष्ट सांगितली, आजही मी त्याने चकित होते. आम्ही एका मेजवानी स्वरूपाच्या संमेलनात होतो आणि तिथे सगळ्या स्त्रियाच होत्या आणि त्या एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसल्या होत्या. एका टेबलावर 8 लोक आणि भोजनाच्या वेळी सहभागितेला भरपूर वाव होता. आणि आता मला आठवत नाही मी काय शिकवत होते, पण संमेलन संपल्यावर एक स्त्री माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, आत्ता मला कळलं माझी खरी समस्या काय येते. मी म्हटलं, अच्छा काय आहे तुमची समस्या? ती म्हणाली, माझं सुद्धा तुमच्यासारखंच लैंगिक शोषण झालं होतं. ती म्हणाली, हे असंच घडतं. या सगळ्या लहान गोष्टी एक योगायोगच असतो, देवाकडून झालेला पुरवठा असतो. तर तिथे असं झालं की त्या टेबलावर बसलेल्या सगळ्यांची स्थिती ही माझ्या पार्श्वभूमीसारखीच होती. आणि ती म्हणाली त्यांना आरोग्यप्राप्ती कशी झाली आणि देवाने त्यांच्या जीवनात कसं कार्य केलं आणि आता ते कसे मुक्त आहेत ते मी ऐकत होते. आणि ती म्हणाली की ते ऐकल्यावर तिला जाणीव झाली की देवाने तिलाही त्याच गोष्टी सांगितल्या होत्या आणि फक्त
फरक एवढाच होता की त्यांनी त्या केल्या आणि तिने त्या केल्या नाहीत. ही गोष्ट तुमच्या मनात झिरपू द्या. जर मला तुम्हाला विचारावंसं वाटलं, पण मी तुम्हाला हात वर करायला सांगणार नाही, खरं तर मी सांगायला हवं, तर मी तुम्हाला आता ते विचारतेय की देवाने तुम्हाला करायला किंवा थांबवायला सांगितलेली एखादी गोष्ट आहे का जी तुम्ही अद्यापही केलेली नाही आणि तुम्ही देवाचं ऐकलेलं नाहीये आणि तुम्ही ते अजूनही करताय. तुम्ही देवाची आज्ञा पाळत नाही आहात. चला, आपल्यामध्ये काही धैर्यवान लोक आहेत इथे. चला, बरं वाटलं. चला, मी नावं ठेवत नाहीये, पण जर तुम्ही त्याच गुंतागुंतीत राहिला तर तुम्ही देवाचं ऐकेपर्यंत तुमची स्थिती आणखीन बिकट होईल. कृतीशिवाय विश्वास मेलेला आहे. हे म्हणणं सोपं आहे की माझा देवावर विश्वास आहे, पण जर मी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर माझी फक्त भरकटच होईल. कदाचित तुमच्यापैकी काही जण आपापल्या खुर्चीत वळवळ करतील. ती करायलाच हवी, कारण मला वाटतं आपण चर्चमध्ये नेहमीच अगदी आरामात बसू नये कधी. चला, आता थोडा वेळ आज्ञापालनाविषयी बोलूया. किती जणांनी हे वचन ऐकलंय की सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळेल? पण बघा, वचन खरं तर असं शिकवत नाही. हा त्या वचनाचा अर्धाच भाग आहे. आपण पूर्ण वचन वाचूया. देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळेल. जर आपण आज्ञाभंगात जगत असलो तर सैतानाला अडवू शकणार नाही. आणि म्हणूनच मला वाटतं की आपण अज्ञानात असतो तेव्हा देवाची आपल्यावर जास्त कृपा असते. प्रेषित पौल म्हणतो की देवाची माझ्यावर कृपा झाली कारण मी अज्ञानात आवेशी होतो. तो विश्वासणाऱ्यांना छळत होता कारण त्याला वाटत होतं की तो जे काही करतोय ते योग्यच आहे. पण ज्या क्षणी देवाने त्याचे डोळे उघडले त्या क्षणी त्याने स्वतःमध्ये बदल घडवून आणला. आणि तेव्हा जर तुम्ही अज्ञानात चुकीच्या गोष्टी करत असाल तर देव तुमच्यावर कृपा करून तुम्हाला संधी देईल. पण जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकता, आणि मग ते टीव्हीवरून वचन ऐकणं असो, संदेश ऐकणं असो, बायबल वाचणं असो, चर्चला जाणं असो, तुम्हाला काय मिळतं ठाऊक आहे? फक्त चांगला संदेश नव्हे तर मोठी जबाबदारी. कारण जे तुम्हाला ठाऊक नव्हतं ते तुम्हाला कळतं. आणि त्यामुळे जर तुम्ही त्याच चुका करत राहिलात तर तुम्ही भरकटतच राहाल. आणि आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहणार आहोत. आणि ऐका, आता मला वाटलं होतं देव दयाळू आहे. तो दयाळूच आहे, पण सगळ्यात मोठी दयेची गोष्ट तुम्ही ही करू शकाल की एखाद्याला त्याला दुःख देणाऱ्या गोष्टींसह तसंच जाऊ न देणं. देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळेल. बघा, आपल्या सगळ्यांचंच सैतानाशी वाकडं आहे कारण तो आपली घृणा करतो. आणि खरं तर जर तो तुम्हाला त्रास देत नसेल तर मग मात्र तुम्ही काळजी करावी, कारण तो तुम्हाला त्रास देत नसेल तर कदाचित तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे वागत असाल. आता बघा, जर तुम्हाला तुमच्या जीवनावर सैतानाची सत्ता नको असेल तर तुम्ही तुमच्या शक्तीने त्वरित ते करा जे देव तुम्हाला करायला सांगतोय. तुम्ही त्वरित ते करायला हवं. तुम्ही त्वरित ते करायला हवं जे देव तुम्हाला करायला सांगतो आहे तेच. बघा, जितकं जास्त मी याविषयी बोलते तितकं मला अधिक बरं वाटतं. म्हणजे बघा, मी सांगू शकते की बऱ्याच जणांना हे ऐकून अगदी बरं वाटतंय, पण काही जणांच्या चेहऱ्यावर हसू दिसत नाही मला. यशाया अध्याय 1:19 म्हणतं, तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. बघा, आपण मान्य असतो, पण वचन फक्त तेवढंच सांगत नाही. जर तुम्ही ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. बघा, येणाऱ्या आठवड्यात या क्षेत्रात काय घडणार आहे याचा विचार करून मी उत्कंठित आहे. कारण माझ्या या संदेशानंतर बघा, तुम्ही सगळे काही दिवसांसाठी तरी चांगलं वागण्यासाठी स्वतःला सज्ज करणार असाल, पण त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एका जोरदार डोसची गरज भासेल. तरी पालकांनो, मला वाटतं तुमच्याजवळ 10 भागांची मालिका तयार असायला हवी. ठीक आहे.
बघा, हग्गय अध्याय 1 वचन 2 ते 9 मध्ये दिलेली गोष्ट मला खरंच खूपच आवडते. आणि त्यात असं म्हटलंय की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तर लोक म्हणत होते देवाचं मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. आणि विस्तारित बायबलच्या मूळ भाषांतरात हेच वचन अधिक उलगडून सांगण्यात आलंय. कोरेशाच्या राजाने 18 वर्षांपूर्वीच त्यांना ही आज्ञा दिली होती. तरीही लोक हेच म्हणत होते की नाही, योग्य वेळ अजून आलेली नाही. पण देवाने 18 वर्षांपूर्वीच एका भविष्यवेत्त्याच्या द्वारे त्यांना हे सांगितलं होतं की त्यांनी काय करायला हवं. आणि तरीही ते 18 वर्षांपासून आज्ञाभंगातच राहिले. आणि आपल्या आज्ञाभंगाचं मुख्य कारण काय असतं माहितीये तुम्हाला? बघा, लोक शुद्ध मनाने देवावर प्रीती तर करतात, पण ते सबबी सांगतात. ज्या प्रत्येक गोष्टीने आपण अस्वस्थ होतो, आपण लगेच सबबी पुढे करतो. आणि बघा, दिरंगाई ही फारच घातक असते, कारण दिरंगाई करताना आपण आज्ञाभंग करतोय हेच आपण मानत नाही, कारण आपण ते करणार नसतो म्हणून. बघा, आपण योजना बनवतो, आपली इच्छाही असते, पण देव जर तुम्हाला थांबायला सांगतोय आणि तुम्ही ते ऐकत नाही आहात, तुम्ही देवाची आज्ञा पाळली नसेल तर तुम्ही आज्ञाभंगात जगत आहात. हालेलुया. तर परमेश्वराचे वचन हग्गय संदेष्ट्याच्या द्वारे प्राप्त झाले. ते असे की इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? तर देव त्यांना म्हणतोय की तुम्हाला मी माझं घर बांधायला सांगितलं, पण तुम्ही स्वतःच घर बांधत आहात. एक सांगू, स्वतःच्या कक्षा विस्तारण्यात मग्न राहण्याऐवजी आपण देवाचे राज्य वाढवण्यात मग्न होणं जास्त गरजेचं आहे. आता सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुमचा घसा कोरडाच राहतो. मी अजूनही हे समजून घेऊ पाहते, मला कळत नाही ते, पण ते इथे बायबलमध्ये दिलंय. पण याचा अर्थ हा नव्हे की इथे पिण्याविषयी सांगितलंय, नाही तर तुम्ही जाऊन ढोसत बसाल. तर असो, हे मोठं रहस्य आहे. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला ऊब मिळत नाही. मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो, कारण त्याच्या मिळकतीवर देवाचा आशीर्वाद नसतो. तुम्ही तुमच्या जीवनात हे कधी अनुभवलंय का की मी कितीही कष्ट केले तरी पैसे पुरत नाहीत? मी कधीतरी देवला म्हटलं होतं की मला वाटतं काहीही केलं, अगदी 2 पैशांची बचत जरी केली तरी असं काही घडतं की ते खर्च करावे लागतात. बघा, काही लोक म्हणतायत की आम्ही कमावतो पण पैसे पुरत नाहीत. आम्ही किती कमावले तरी ते कमीच पडतं. आज त्यांच्यासाठी हे वचन आहे, तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा. बघा, कधीतरी स्वतःशी संवाद साधल्याने कुणाचंच काही बिघडत नाही. तुम्ही वेळ काढून स्वतःशीच संवाद साधलाय का? एका ठिकाणी शांत बसा आणि आपल्या जीवनाविषयी किंवा तुम्ही जे करताय त्याविषयी विचार करा. तुम्ही याचाही गांभीर्याने विचार करा की तुमची इच्छा नसताना फक्त इतरांना खुश करण्यासाठी तुम्ही जीवाचा किती आटापिटा केलाय किंवा करताय सांगा. मनातून मात्र तुम्हाला याची खात्री असते की हे तुम्हाला मुळीच करायचं नाहीये, पण त्यांचं मन जपण्यासाठी तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करता ज्या तुम्हाला कराव्याशा वाटत नाहीत. त्यासाठी तुमच्यावर कृपाही नसते, तुम्हाला ते करायला आवडत नाही, आणि अशा गोष्टी करून तुम्ही देवाची आज्ञाही मोडत असता. आपल्या प्रत्येकासाठी देवाची एक विशेष अशी योजना आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही लोकांच्या मनाविरुद्ध वागावं लागेल. आमेन. बघा, सगळ्यांनी आपल्यावर प्रेम करून आपल्याशी सहमत असावं असं वाटतं की नाही आपल्याला, पण
पण आपण हे विसरून चालणार नाही की सैतान ते कधीच शक्य होऊ देणार नाही, कारण लोकांची मान्यता ही एक अशी गोष्ट आहे ज्यासाठी आपण झुरत असतो, आणि म्हणून सैतान नेहमीच अशा एखाद्याला समोर आणतो जो अमान्य असतो, आणि मग त्याची मान्यता मिळवण्याच्या नादात आपण देवाची नव्हे तर त्यांची इच्छा पूर्ण करत जातो. हे सत्य ऐकण्याची आज नितांत गरज होती की नाही? वा, आमेन. खरं सांगायचं तर देवाने मला जेव्हा सेवेसाठी बोलावलं त्यावेळी स्त्रियांनी शिकवण देणं प्रचलित नव्हतं आणि लोकांना ते मान्यही नव्हतं. आणि ज्या लोकांमध्ये मी वावरायचे ते देवापासून ऐकण्याविषयी बोलतच नव्हते. आणि त्यावेळी मी त्यांना सांगितलं की देवाने मला या जगाला सुवार्ता सांगण्यासाठी बोलावलं आहे. आणि बघा, थोडक्यात मला त्यांनी चर्च सोडायला लावलं. माझ्या 1-2 मैत्रिणी वगळता सगळ्या मैत्रिणी मला सोडून निघून गेल्या. आमचे अनेक नातेवाईक आमच्या विरुद्ध गेले. आणि म्हणून मी हे नेहमी सांगत असते की जर तुम्हाला देवाची योजना पूर्ण करायची असेल तर तुमच्यापैकी किती जणांना देवाची सर्वोत्तम इच्छा पूर्ण करायची आहे सांगा? अगदी मनापासून करायची आहे ना? ठीक आहे, तर ऐका, यासाठी तुम्हाला त्याग हा करावाच लागेल. कठीण गोष्टीही कराव्याच लागतील आणि काही कठीण निर्णयही घ्यावे लागतील. काही दिवसांपूर्वीच मला जाणवलं, आणि हे ऐकून तुम्ही हसालही, पण मी माझ्या मुलीला असं म्हटलं की अगं, मला ना आरामात जगायची खूपच सवय झाली आहे आता, खरंच. आणि ती म्हणाली की हो, आम्हाला माहिती आहे. बघा, आपण इतकंही शेफारू नये की आपल्याला थंडी आणि उष्णता सहन होणार नाही. सरकता जिना बंद पडला की आपण वेडे होतो. लिफ्ट हळू असली तर आपल्याला राग येतो. आणि ही फार खेदाची गोष्ट आहे की पूर्वीच्या लोकांपेक्षा खरं तर आज आपण अधिक सुखात असूनही आपण असे वागतो. आपल्याला इच्छाशक्तीची नव्हे तर कर्तबगारीची गरज आहे. माझी इच्छा आहे की लोकांनी या विश्वासाने मजबूत बनावं की ते देवाची प्रत्येक आज्ञा पाळू शकतील, योग्य निर्णय घेऊ शकतील. मी निराश होणार नाही. सैताना, तुला माझा नाद सोडावा लागेल, कारण मी हार मानणार नाही. जर कुणाकडे देवाची अभिवचनं आहेत तर माझ्याकडेही देवाची अभिवचनं आहेत. वचन 7, सेनाधीश परमेश्वर म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष लावा. वचन 8, डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रगट करीन, असे परमेश्वर म्हणतो. वचन 9, तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले, जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातली हे का, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की तुम्ही माझे मंदिर ओसाड पाडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करीत आहात, धडपड करताय. आमेन. आता मी जे बोलणार आहे ते ऐकून कुणाच्या तरी कपाळाला आठ्या पडणार आहेत. तुम्ही दानशूर असलं पाहिजे, म्हणजे अगदीच दानशूर. जर तुम्ही एखाद्या चर्चचा हिस्सा असाल तर अशा चर्चचा हिस्सा बना जे सुवार्ता गाजवतं. मला वाटतं जर एखादे चर्च गरजूंना मदत करत नसेल तर ते चर्चच नाही आहे. हो, नक्कीच. म्हणजे जर आपण सगळ्यांनी आपापलं सार्वजनिक मित्रमंडळ सुरू केलं आणि स्वतःचंच राज्य उभारण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ख्रिस्त कळलाच नाहीये. मग म्हणजे जर आपल्याला या जगामध्ये बदल हा बघायचाच असेल तर आपण स्वतः पुढे होऊन लोकांना ख्रिस्ताची प्रीती द्यायला हवी. कारण ही एकच गोष्ट आहे जी त्यांना ठाऊक नाहीये, आणि विशेष म्हणजे आपल्या शत्रूंवर प्रेम करणं तर त्यांना येतच नाही. मी बघू शकते कुणाकुणाचे चेहरे वाकडे झालेले आहेत, ते दिसते मला. जर तुम्ही देवाची वाणी ऐकत असाल तर देव तुम्हाला त्या व्यक्तीला मदत करायला सांगेल जो ऑफिसमध्ये तुमच्याशी वाईट वागला होता. बघा जरा स्वतःकडे बघा कसे.
बघा तुम्ही आपला विश्वास कसा दाखवताय ते. हे तुमच्या कारवरचं बंपर स्टिकर किंवा गळ्यात घातलेल्या क्रॉसच्या पलीकडचं आहे. म्हणजे तुम्ही आपल्या कृत्यांद्वारे आपला विश्वास दाखवा. आणि बघा, जर आपण वचनाप्रमाणे जगलो तर जास्त उपदेश द्यावे लागणार नाहीत. लोक आपल्याकडे फक्त उत्तरांसाठी येतील. नक्कीच. इब्री अध्याय 5 वचन 8. तो पुत्र असूनही हे येशूविषयी आहे, ज्याने आपल्या पित्याची आज्ञा अवमानली नाही. त्याने जे दुःख सोसले तेणे करून तो आज्ञाधारकपणा शिकला. आणि बघा, मला ही गोष्ट फार भावते, कारण येशूने कधीच आज्ञा अवमानली नाही. तर देवपित्याने त्याला जे काही करायला सांगितले ते करण्यासाठी दुःख सोसून तो पित्याचा आज्ञांकित झाला. तर बघा, तुम्हाला तोवर आज्ञापालनाचं महत्त्व समजणार नाही जोवर तुम्ही इतरांना खुश करण्याचा आटापिटा करत राहाल किंवा त्याच गोष्टी कराल ज्या तुम्हाला करायला आवडतात आणि ज्या तुम्हाला करायला भावतात. तुम्हाला तेच करावंसं वाटतं. देव तुम्हाला पारखणार नाही असं समजू नका. मला तुम्हाला हे सांगायचंय, अनेक लोक हा कार्यक्रम पाहतायत. तुम्ही एका मोठ्या परीक्षेतून जात आहात आणि हे लक्षात घ्या की तुम्ही ती उत्तीर्ण करणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला तीच परीक्षा पुन्हा नव्याने द्यावी लागेल. पवित्र आत्म्याच्या शाळेत तुम्हाला पुढे ढकललं जात नाही. तुम्ही पास होत नाही तोवर तुम्हाला तीच परीक्षा वारंवार द्यावी लागत असते. आमेन. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. माझ्याकडे खड्याचं एक कडं होतं, जे मला आठवत नाही कोणी दिलं होतं की मी घेतलं होतं, पण ते होतं वरच्या बाजूला खड्याचं असं छान फूल होतं आणि त्यामुळे ते खूप सुरेख दिसायचं आणि मला ते फार आवडायचंही. आणि देव मला सांगत होता मी ते कुणाला तरी द्यावं, आराधना टीममधल्या एखाद्या मुलीला, आणि मला मात्र ते द्यायचं नव्हतं. बघा, मला जर ते आवडलं नसतं तर मला काहीच वाटलं नसतं. मी स्वतःला दानशूर समजले असते आणि बघा मी किती चांगली आहे, मी किती आज्ञाधारक आहे. पण दावीद काय म्हणाला ते बघा, फुकट मिळालेलं काहीच मी देवाला देणार नाही. पण मला ते कडं द्यायचंच नव्हतं. त्यामुळे मी सबबी सांगत बसले की बघ प्रभू, ती चांदी घालते असं मला वाटत नाही, ती फक्त सोनंच घालते रे. आणि ती मुलगी फारच बारीक होती म्हणून मी म्हटलं की हे तर तिच्या मनगटातून गळून पडेल, हे तिच्यासाठी नाहीच आहे. आणि बघा, तुमच्यापैकी असे किती जण आहेत जे त्याच गोष्टीबद्दल विचार करून शेवटी कंटाळून जाऊन म्हणतील की जाऊ दे, जे काही करायचं ते करून मी हा विषयच संपवून टाकते. आणि तसंच ते कडं मी त्या मुलीला देऊन टाकलं. पण मी माझ्या दानशूरपणाचं प्रदर्शन केलं नेहमीसारखं की तू हे समजून घे की हे कडं माझ्यासाठी किती मोलाचं आहे आणि ते तुला देणं मला किती कठीण जात आहे. पण देवाने मला ते कडं तुला द्यायला सांगितलंय म्हणून मी ते तुला देतीये. आणि काही आठवडे मी हे पालुपद सुरूच ठेवलं आणि तिला पाहिलं की मी तिला म्हणायचे की तुला ठाऊक नाहीये, तुला ते देणं मला किती कठीण गेलं. मला त्याची इतकी आठवण येते अगं त्या कड्याची. आणि शेवटी तिने ते मला परत देऊन टाकलं. ती म्हणाली की मला वाटतंय की देव मला तुम्हाला ते परत द्यायला सांगतो. मला वाटलं वा, जॉयस. पण मजेशीर गोष्ट आहे का, माझ्याकडे आजही ते कडं आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी ते कडं पुन्हा कधीही घातलं नाही, त्यानंतर एकदाही नाही. आणि देवाने मला काय शिकवलं ठाऊक आहे, एखाद्या गोष्टीवर मी माझं बोट ठेवलं की ती वस्तू तुझी राहत नाही. पुढे ऐका, आणि जरी ती तू ठेवलीस तरी तिचा तू आनंद लुटू शकणार नाहीस. बघा, देव तुम्हाला अगदी प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करू इच्छितो. यासाठी तुम्ही हा विश्वास ठेवा की तुम्ही देवाची वाणी ऐकू शकता आणि तुम्हाला जे काही तो करायला सांगतो ते तुम्ही नक्कीच करू शकता. देवाची वाणी कशी ऐकायची ते आपण सगळ्यांनीच शिकायला हवं आहे आणि ते आपल्याला शिकता येईल अभ्यासाद्वारे आणि अनुभवाद्वारे.
हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.